तर बघा, कुठलाही ब्लाऊज कट करताना आपण मार्किंग करत असताना आपण बरेच चार्ट वापरतो, जसं की शोल्डर मायनस चार्ट, डीप नेकचा, पॅक नेकचा, त्याच्यानंतर आर्म होलचे चार्ट, त्याच्यानंतर तुम्हाला टक्स किती घ्यावा लागतो ब्लाऊज मध्ये त्याचा पण एक सेपरेट चार्ट आहे। तर हे सगळे चार्ट तुम्हाला कसे वापरायचे आणि कुठला चार्ट तुम्हाला कुठल्या ब्लाऊजचं मार्किंग करताना वापरायचे, त्याच्यानंतर आणि हे सगळे चार्ट तुम्ही कुठून बघू शकता, हे सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, सगळ्यात आधी ह्या सगळ्या चार्टचे फोटोज मी आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत। तर ते कुठून बघणार आहात, तर ते तुम्हाला कुठून बघायचे आहेत, तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही कधीही तुम्ही तिथे जाऊन तो चार्ट तुम्ही बघू शकता, लिहून काढू शकता आणि ब्लाऊजचं मार्किंग करत असताना म्हणजे तुमच्याकडे ते सगळे चार्ट अवेलेबल असतील। त्याच्यामुळे मी खास हा व्हिडिओ काढलेला आहे, कारण चार्ट जर तुमच्या सोबत असतील, तुमच्याजवळ लिहून ठेवलेले असतील, तर तुम्हाला मार्किंग करायला अजून सोपं जाऊ शकतं। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही माझा व्हिडिओ तर आता सध्या बघत असाल, तर इथं आपलं चॅनलचं नाव दिसत आहे, तर त्या नावावरती आपल्याला क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला चॅनल ओपन होतो। तर ते ओपन झाल्यानंतर इथं व्हिडिओ म्हणून लिहिले, तर इथं सगळे व्हिडिओ आपल्याला जे आपले मोठे व्हिडिओ आहेत, लॉंग व्हिडिओ आहेत, ट्युटोरियल आहेत, तर ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। त्याच्यानंतर इथं शॉर्ट व्हिडिओ आहेत, ते शॉर्ट व्हिडिओवरती तुम्हाला सगळे आपले शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि त्याच्यानंतर इथं पोस्ट म्हणून लिहिले बघा, POST पोस्ट। तर पोस्टवरती क्लिक केल्यावर इथं तुम्हाला सगळे चार्ट बघायला मिळतील, आम्ही जे शेअर केलेत सगळे तुम्हाला। तर बघा, सगळ्यात आधी इथं वरती लिहिलंय काय मी, पॅक नेक ब्लाऊजसाठी शोल्डर मायनस चार्ट। तर ज्यावेळेस आपला पॅक नेक ब्लाऊज असतो, तर त्यावेळेस आपल्याला हा शोल्डर मायनस चार्ट वाचावा लागतो। तर त्याच्यावरती क्लिक केल्यावर हा ओपन होतो आणि असं या ठिकाणी तुम्ही झूम देखील करून बघू शकता आणि हा चार्ट तुम्ही लिहून काढू शकता। तर हे सगळे चार्ट मी इथं आपल्या चॅनलवरती पोस्ट केले। इथं खाली आपण डीप नेक ब्लाऊजसाठी शोल्डर मायनस चार्ट, तर ते पण मी इथं पोस्ट केलेले आहे। डीप नेक ब्लाऊजचे पण शोल्डर मायनस चार्ट मी इथं पोस्ट केलेले आहे, ते बघा। अशा प्रकारे 1 2 3 असे 3 फोटो आहेत, तुम्हाला असं एक साईडला असं स्लाइड करायचं आहे। त्याच्यानंतर बॅक जाऊत असं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हे सगळे चार्ट तुम्हाला दिसतील। पॅक नेक आणि डीप नेक ब्लाऊजसाठी आर्म होलचा चार्ट आहे बघा हा। तर बघा, हा पॅक नेकचा आर्म होल चार्ट आहे आणि हा डीप नेकचा आर्म होलचा चार्ट आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे चार्ट जे आहेत, तर ते तुम्हाला या पोस्टमध्ये बघायला मिळतील। तर बघा, आतापर्यंत आपण पॅक नेक ब्लाऊज शिकला, डीप नेक ब्लाऊज शिकला। तर पॅक नेक मध्ये सुद्धा आपण शोल्डर मायनस केलं होतं आणि डीप नेक ब्लाऊज मध्ये सुद्धा आपण शोल्डर मायनस चार्ट हे वापरले होते। परंतु शोल्डर मायनस का करावी लागते, तर ते पाहूयात। तर त्याच्यासाठी गळे जे असतात ना, ज्यावेळेस आपले गळे जे डीप असतात, म्हणजेच असे खोलून असतात, तर त्यावेळेस कधी कधी काय होतं बघा, हा जो ब्लाऊज आहे, तर हा 1 टक्स ब्लाऊज आहे आणि त्याच्या पुढचा पण नेक जो आहे तो डीपच आहे आणि पाठीमागचा गळा आहे ना, तर तो पण खूप डीप आहे। तर बऱ्याचदा काय होतं, आपल्या या ठिकाणी क्रीज येतात, ही जी शोल्डर आहे ती शोल्डर टाईट बसत नाही, अशी खाली वगळली जाते, किंवा मग ही शोल्डर एकतर पुढे तर जाते, पुढच्या गळ्याच्या बाजूला सरकली जाते, किंवा पाठीमागच्या भागाला सरकली जाते, म्हणजे शोल्डरच्या जागी शोल्डर बसत नाही। आणि हा जो गळा जो आहे, तर तो खाली वाकल्याच्या नंतर किंवा ज्यांची चेस्ट हेवी राहते, तर त्यांना इथं पुढच्या साईडला हा गळा लूज पडतो। तर हे सगळे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून आपल्याला या ठिकाणी शोल्डर मायनस चार्ट हे बघावे लागतात आणि शोल्डर मायनस करावी लागते। त्याच्यामुळे काय होतं, आपल्या ह्या ज्या पाठीमागच्या बाजूला ज्या काही क्रीज येतात, तर त्या क्रीज पण येत नाहीत आणि आपला गळा जो आहे तो अगदी शोल्डर पासून खाली वगळत नाही आणि अगदी फिनिशिंग मध्ये बसतो। तर त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघावा लागतो। तर डीप नेक ब्लाऊज साठी शोल्डर मायनस चार्ट हा वेगळा असतो आणि पॅक नेक ब्लाऊज साठी शोल्डर मायनस चार्ट हा वेगळा असतो। तर आज आपण डीप नेक ब्लाऊजचं शोल्डर मायनस चार्ट बघूया। पॅक नेक ब्लाऊज बघा, मी या ठिकाणी तुम्हाला दोन्ही शोल्डर मायनस चार्ट दाखवते, पॅक नेकचा पण आणि डीप नेकचा पण। तर बघा, ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजचा गळे जे आहेत, सगळ्यात आधी ब्लाऊज आपल्याकडे शिवायला आल्यानंतर किंवा शिवायला बसल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला चेक करायचंय की आपल्या ब्लाऊजचा गळा कसा आहे, पॅक आहे का तो डीप आहे।
तर हे आधी आपल्याला बघायचं ब्लाऊजचं. जर आपल्या ब्लाऊजचा गळा जर पॅक असेल तर आपल्याला पॅक नेकचा म्हणजे सगळी मेथड जी आहे ती आपल्याला पॅक नेकची वापरायची. तर पॅक नेक असल्यानंतर त्या ब्लाऊजमध्ये आपल्याला पॅक नेक म्हणजे पॅक नेक शोल्डर मायनस चार्ट, तर त्याचा चार्ट असा आहे. तर तो कसा वाचायचा, तर त्यावेळेस आपल्याला शोल्डर बघावी लागते. आपल्या ब्लाऊजची शोल्डर किती आहे, तयार किती शोल्डर आहे. तर जर तुमची शोल्डर जी आहे तर ती अर्धा इंच असेल, म्हणजेच बघा आता आपण या ठिकाणी पॅक नेकचा चार्ट बघत आहोत. तर पॅक नेकचा ब्लाऊज बघूयात आपण. त्याच्यासाठी बघा या ठिकाणी हा जो आहे तो पॅक आहे, हा पण गळा पॅकच आहे. तर हा जो पॅक नेक आहे तर त्याची शोल्डर म्हणजेच ही शोल्डर, तर ही शोल्डर आपल्याला आधी बघायची किती आहे. जर ही शोल्डर आपली अर्धा इंच ते 2 इंच असेल तर आपल्याला मायनस किती करावं लागेल, 0.75. आणि ते कसं मायनस करायचे आपण पॅक नेक ब्लाऊज मध्ये अगदी व्यवस्थित सविस्तर शिकलो आहोत, बघितलो आहोत. परंतु मी या ठिकाणी कधी कुठला चार्ट वापरायचा आणि कसा वापरायचा हे शिकवण्यासाठी मी आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. तर बघा पॅक नेक असल्यानंतर आपल्याला पॅक नेकचा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे आणि पॅक नेकचा शोल्डर मायनस चार्ट एकच आहे. तर ह्या एका चार्टमध्ये अगदी सोपा आहे, त्यात काहीच अवघड नाही. रेडी शोल्डर आपल्याला बघायचे, आपली तयार शोल्डर किती आहे ती बघायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला मायनस करायचे. जर आपली शोल्डर सव्वा 2.25 ते 3 असेल तर आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे. 3.25 ते 3.5 पर्यंत असेल तर आपल्याला 0.25 मायनस करायचे. आणि 3च्या पुढे असेल म्हणजे 3.75 4 इंच असेल तर आपल्याला काहीच मायनस करायचं नाहीये, तिथं शोल्डर मायनस करायची नाहीये. तर त्या अशा प्रकारे आपल्याला पॅक नेकचा शोल्डर मायनस चार्ट वाचायचा आहे आणि त्याचं मार्किंग आपल्याला पॅक नेकच्या ब्लाऊजचं मार्किंग करत असताना मार्किंग करायचे. तर आता हा झाला पॅक नेकचा मायनस चार्ट. तर आता आपण डीप नेकचा मायनस चार्ट बघूयात. तर डीप नेक मध्ये आपल्याला बघा, डीप नेक म्हणजे कसला गळा बघा, या ठिकाणी हे हा पॅक नेक आहे, हा पॅक नेक आहे. त्याच्यानंतर हे वरचे हा पण पॅकच नेक आहे, हा पॅक नेक आहे. तर आता हे जे खालचे आहेत तर ते हा डीप आहे, हा डीप आहे. डीप नेक म्हणजे जो गळा जो आहे तो आपला असा खोलून राहतो, गळ्याची उंची जी आहे ती आपली जास्त राहते, तर त्यावेळेस त्याला डीप नेक म्हणायचं. आणि डीप नेकचा शोल्डर मायनस चार्ट हे वेगळे आहेत. तर ते कुठले आहेत, तर डीप नेकचे शोल्डर मायनस चार्ट 6 चार्ट आहेत असे, 1 2 3 4 5 आणि 6, तर असे 6 शोल्डर मायनस चार्ट आहेत डीप नेक साठी. तर हे 6 शोल्डर मायनस चार्ट कसे वाचायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर बघा त्यासाठी सगळ्यात आधी आपण हे मार्किंग करत असताना आपण काय करतो, डीप नेकचा आता आपण काय शिकत आहोत, आता आपण डीप नेकचं शोल्डर मायनस शिकत आहोत. तर सगळ्यात आधी आपण मार्किंग करताना आपण काय करतो, वरती एक सरळ लाईन ओढून घेतो. अशा प्रकारे सरळ लाईन ओढून घेतो आणि नंतर त्याच्यातून ह्या लाईन वरती आपण फुल शोल्डरचं अर्ध मार्किंग करतो. म्हणजे अंगावरचं माप घेताना आपण फुल शोल्डर सगळी माप, छाती किती आहे, कंबर किती आहे, सगळी माप आपण घेतलेली असतात. तर त्यावेळेस आपण फुल शोल्डर पण घेतलेली असते मोजून. तर आपली तुमची फुल शोल्डर किती आहे बघायचं. म्हणजे समजा आता माझी 15 शोल्डर आहे तर मी 15 फुल शोल्डरचं अर्ध करणार आहे आणि अर्ध करून जेवढं उत्तर येते बघा 15चा अर्ध किती होते 7.5. तर ते मार्किंग मी ह्या लाईन पासून बंद बाजूकडून पुढच्या बाजूला मार्किंग करते. म्हणजे आपण इथं काय केलंय, आधी सरळ लाईन ओढली, तिथं आपण फुल शोल्डरचा अर्ध करून मार्किंग करतो. त्याच्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंचाचं मार्किंग करतो आणि हे 2.5 इंचाचं मार्किंग पण सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. त्याच्यानंतर आपण इथून फुल शोल्डरचं अर्ध करून जे मार्किंग केलंय तिथून खाली आपल्याला 1 इंच मार्किंग 1 इंच डाऊन जायचं असते. तर हे पण सगळ्यांसाठी फिक्स आहे, हे 1 इंच डाऊन आणि हे 2.5 इंचाचं मार्किंग. तुमची कुठलीही साईज असू द्या तुम्हाला हे मार्किंग फिक्सच करायचे. फक्त इथं फुल शोल्डरच्या जागी तुम्हाला तुमची फुल शोल्डर भागिले 2 करायचे, डिवाइड 2 करायचे आणि इथं मार्किंग करायचे. आता हे 2 पॉइंटला धरून आपल्याला एक लाईन ओढायची अशा प्रकारे. आता आपण इथं लाईन ओढली. आता याच्यानंतर आपल्याला खाली आर्म होलचं मार्किंग करायचंय. तर आर्म होलचं मार्किंग करण्यासाठी आपण काय करतो, आर्म होलचा चार्ट वापरतो. तर आता आपला डीप नेक आहे ना, म्हणून आपल्याला डीप नेकचा आर्म होलचा चार्ट बघावा लागेल. तर डीप नेक आर्म होलचा चार्ट आहे आणि आपली चेस्ट किती आहे, तर मग आता हा चार्ट बघण्यासाठी आपल्याला चेस्टचं मार्किंग पाहिजे. इथं वरती चेस्टचं मार्क दिले, मी चेस्ट लिहिले. तर माझी चेस्ट आहे 34.5.
तर मी चेक करणार ह्या साईडला कुठं आहे 34.5. आता इथं 34 आहे, 34.5 इथं आहे, म्हणजे 34.5 बरोबर 6.25 आहे. तर माझं आर्म होलचं मार्किंग किती आहे? 6.25. तर मी आता इथं आर्म होलचं मार्किंग करते 6.25. सेम ह्याच पद्धतीनं पॅक नेकचं पण आर्म होलचं मार्किंग करावं लागतं. तर डीप नेकचं पण सेम असंच, पण चार्ट वेगवेगळे आहेत. डीप नेकचा चार्ट वेगळा आहे आणि पॅक नेकचा चार्ट वेगळा आहे. डीप नेकचा ब्लाऊज असल्यामुळे आपण डीप नेकचा चार्ट बघितला. तर 6.25 वरती मी इथं मार्किंग केलं आणि आता आपण इथे एक सरळ लाईन ओढू. तर आता ही चेस्टचं मार्किंग झालं, म्हणजे ही आपली चेस्ट लाईन झाली. याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग टाकायचंय. तर छातीचं मार्किंग टाकताना आपण काय करतो, डीप नेकचा ब्लाऊज असल्यावर पाठीमागच्या भागाला, आपला हा पाठीमागचा भाग आहे, बॅक साइड आहे. हा, मग पाठीमागच्या भागाला आपण काय करतो, चेस्ट डिवाइड 4 करतो. डीप नेकचं आपण संपूर्ण मार्किंग, कटिंग, पुढच्या भागाचं मार्किंग, पाठीमागच्या भागाचं मार्किंग, सगळे मार्किंग आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. मी फक्त या ठिकाणी तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट कसा वापरायचा आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा, चेस्ट डिवाइड 4 म्हणजे 34.5 डिवाइड 4 करायचे मला. तर मी काय करणार, 34.5 कुठे आहे, टेपवरती माझं जिथं 34.5 येत आहे इथं आहे 34.5. तर मी त्याला 2दा फोल्ड करणार, म्हणजेच आपण त्याचं काय करतो, चौथा भाग करतो 34चा. 34.5 एकदा फोल्ड केलं, परत एकदा फोल्ड करणार मी. तर या ठिकाणी 8.5च्या वर एक लाईन आली. तर मी हे मार्किंग इथं करणार. हे मार्किंग केल्यानंतर आपल्याला पुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन, 1.5 इंच 2 इंच शिलाई माया ठेवू शकतो आपण. तर ही झाली शिलाई माया. तर अशा प्रकारे इथपर्यंतचं मार्किंग झाल्यानंतर, एवढं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं. तर आता आपण शोल्डर मायनस कसं करायचं ते बघू. तर बघा, डीप नेक ब्लाऊजचं म्हणजे ज्यावेळेस आपले दोन्ही गळे किंवा ब्लाऊजचा गळा डीप असेल तर त्यावेळेस आपल्याला डीप नेकचा चार्ट बघावे लागतात. तर हे 6 चार्ट आहेत. तर हे चार्ट वाचण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याकडे 3 माप असणं गरजेचं आहे. कुठले कुठले, तर सगळ्यात आधी आपल्याकडे तयार शोल्डर म्हणजेच रेडी शोल्डर. त्यानंतर आपल्याला नेक शेप म्हणजेच नेकचा जो शेप कुठला आहे तो माहिती असला पाहिजे, म्हणजेच गळ्याचा आकार आपला कुठला आहे तो माहिती असला पाहिजे. नेक शेप, त्याच्यानंतर नेक डीप. ही 3 माप आपल्याकडे असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला चार्ट बघायचा असतो. हे 6 चार्ट बघण्यासाठी आपल्याकडे ही 3 माप असणं गरजेचं आहे. आणि ही सगळी माप आपण अंगावरचं माप घेताना किंवा ब्लाऊज वरून माप घेताना आपण घेतलेली असतात. आपल्याकडे आपण सगळ्यात आधी आपण माप घेतलेली असतात. तर तीच माप बघून फक्त आपल्याला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला ही 3 माप लागतात, रेडी शोल्डर, नेक शेप आणि नेक डीप. तर बघा, आपली रेडी शोल्डर, आता समजा ह्या ब्लाऊजची माझी रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. 2.5 इंच माझी रेडी शोल्डर आहे ब्लाऊजची. आणि नेक शेप, तर नेक शेप माझा जो आहे तो स्वीट हार्ट आहे. आणि नेक डीप जो आहे माझा, तर तो माझा नेक डीप आहे माझा 10.5. तर अशा प्रकारे माझा नेक डीप 10.5 आहे. नेक शेप जो आहे तो स्वीट हार्ट आहे आणि रेडी शोल्डर माझी आहे 2.5 इंच. तर ही 3 मापा माझ्याकडे आहेत. आता मी काय करणार, सगळ्यात आधी रेडी शोल्डर माझी किती आहे बघणार, 2.5 इंच. तर मग मी इथं काय लिहिले, या चार्ट वरती वरच्या साईडला रेडी शोल्डर लिहिले. रेडी शोल्डर 0.5 ते 0.75. तर बघा, तुमची जर इथं रेडी शोल्डर 1/2 इंच किंवा 0.75 असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. जर तुमची तयार शोल्डर म्हणजेच ही रेडी शोल्डर 1 इंच 1.25 इंच असेल, इथं 2.5 इंच आहे, पण तुमची जर 1.25 इंच 1 इंच असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. त्याच्यानंतर तुमची शोल्डर 4, 4.25, 4.5 असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. 3, 3.25, 3.5, 3.75 असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच आणि 2.75 असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. म्हणजे तुमची इथली जी शोल्डर आहे तर ती तुम्हाला आधी चेक करायची आहे की तुमची कुठल्या चार्ट मध्ये येते. 1.5 इंच 1.75 असेल तर हा चार्ट बघावा लागेल. असे 6 चार्ट आहेत, 6 चार्ट आहेत शोल्डरचे. म्हणजेच 1/2 इंचापासून ते आपले 4 इंचापर्यंतच्या शोल्डरचे चार्ट आहेत हे.
तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, शोल्डर बघायचे. आपली 2.5 इंच आहे, तर आपल्या कुठल्या चार्टमध्ये आपल्या 2.5 इंच शोल्डर येते बघायचं. तर ह्या चार्टमध्ये आपल्या 2.5 इंच शोल्डर येते. म्हणजेच हे चार्ट मी आता साईडला ठेवते आणि हा चार्ट घेते समोर, कारण आपली शोल्डर 2.5 इंच आहे आणि ह्या चार्टमध्ये येते. तर आता हा चार्ट जर आपला फिक्स झाला, म्हणजेच ह्याचं मार्किंगचं काम झालं. त्याच्यानंतर आपल्याला नेक शेप कुठला आहे बघायचा. नेक शेप म्हणजेच गळ्याचा आकार कुठला आहे, स्वीट हार्ट गळा. तर मग आता ह्या ठिकाणी बघा, ह्या चार्टवरती वरच्या बाजूला एक साईडला वरून खाली असे एका साईडला गळ्यांचे आकार दिलेले आहेत सगळे. म्हणजे स्क्वेअर नेक, चौकोनी गळा, राऊंड नेक, गोल गळा, स्वीट हार्ट गळा, व्ही लीफ नेक म्हणजेच पान गळा, त्याच्यानंतर व्ही नेक. तर असे मेन गळे दिलेले आहेत या ठिकाणी. तर आपल्याला चेक करायचं आपला गळा कुठला आहे. चौकोनी असेल तर आपल्याला ही लाईन चेक करायची, गोल असेल तर आपल्याला ही गोलची लाईन चेक करायची. आपला आता आजचा आपला गळा कुठला आहे, स्वीट हार्ट आहे. तर मग आपण कुठली लाईन चेक करणार, ही लाईन चेक करणार, पूर्ण ही लाईन चेक करणार. म्हणजेच ही लाईन सिलेक्ट झाली आपली. त्याच्यानंतर म्हणजेच नेक शेप झालं. त्याच्यानंतर आपल्याला नेक डीप किती आहे बघायचं. तर नेक डीप आहे आपला 10.5. तर आता हा स्वीट हार्ट नेक आहे, आपली ही लाईन सिलेक्ट झाली. तर बघायचं आपल्याला इथं वरती नेक डीप म्हणून लिहिले, इथं पण नेक डीप लिहिले. तर ज्यावेळेस तुमचा चौकोनी आणि गोल गळा असेल तर ही नेक डीप बघायचं, आणि खालचे गळे असतील त्यावेळेस ही नेक डीप बघायचं, ह्या रेषेच्या खालचे. तर बघा आपली नेक डीप किती आहे, 10.5 आहे. तर बघा 6.75, 6 ते 6.75 म्हणलं का ही लाईन, 7 ते 7.75 म्हणलं का ही उभी लाईन चेक करावं लागेल, 8 ते 9.75 म्हणल्यावर ही लाईन, आणि 10 ते 11.75 म्हणल्यावर ही लाईन. त्याच्यानंतर 12 ते 12 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ही लाईन चेक करावं लागेल. तर बघा आपल्याच एका सबस्क्रायबरने मला विचारलं होतं की जर त्यांच्या ब्लाऊजचा गळा जो आहे तो 11 आहे, गळ्याचा नेक डीप त्यांचा 11 आहे, तर ते आपल्याला कुठली लाईन चेक करावं लागेल. मग जर तुमचा गळा 11 असेल तर तुम्हाला ही लाईन चेक करावं लागेल, किंवा मग गोल गळा चौकोनी गळा असेल तर तुम्हाला 11 पेक्षा जास्त म्हणजेच तुम्हाला ही लाईन चेक करावं लागेल. जर तुमचा 11.5, 12, 12.5 जर गळा असेल तर तुम्हाला हीच लाईन चेक करावं लागेल, कारण 11 ते प्लस 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 म्हणजेच 11 पेक्षा कितीही जास्त असू द्या तुम्हाला ही लाईन चेक करायची. आणि खालच्या लाईनला 12 पेक्षा कितीही जास्त असेल तर तुम्हाला ही लाईन चेक करायची. आता आपला गळा जो आहे तो 10.5 आहे, म्हणजेच कुठल्या लाईन मध्ये येतो, 10.5 ह्या लाईन मध्ये येतो. तर आपल्याला ही उभी लाईन चेक करायची, म्हणजेच आपल्याला ही उभी लाईन आणि स्वीट हार्ट गळ्याची आडवी लाईन. तर ह्या दोन लाईन मध्ये आपला कुठला मॅच होतोय अंक, 3.5 इंच. म्हणजेच आपल्याला मायनस किती करावं लागणार आहे ह्या गळ्यासाठी, ह्या ब्लाऊजसाठी आपल्याला मायनस किती करावं लागणार आहे, -3 इंच. तर हे आपलं आन्सर झालं, उत्तर झालं. अशा प्रकारे आपलं उत्तर निघालं. हे -3 इंच आपलं मायनस करावं लागणार आहे आपल्याला ह्या ब्लाऊजसाठी, पाठीमागच्या भागासाठी. तसंच आपल्याला पुढच्या गळ्याचं पण चेक करावं लागणार आहे. ह्या ब्लाऊजचा हा पाठीमागचा भाग आहे, पाठीमागचा गळ्याचा आकार वेगळा आहे, गळ्याची उंची वेगळी आहे, म्हणून आपलं मायनस पण वेगळा, मायनस एवढे येते. पण पुढच्या गळ्याची उंची जर पुढचा, आता समजा ही मागचा झाला, मागचा गळा, तसंच आपल्याला पुढचा पण गळा चेक करावा लागेल. तर पुढचा गळा चेक करताना पण आपल्याला सेम रेडी शोल्डर, नेक शेप, नेक डीप ही तिन्ही माप लागतील. तर आपली रेडी शोल्डर, पुढच्या गळ्याची रेडी शोल्डर आपली 2.5 इंच असणार आहे. नेक डीप, नेक शेप हा आपला पुढच्या गळ्याचा गोल, आणि नेक डीप, पुढच्या गळ्याचा नेक डीप जो आहे तो आपला आपण 5.5 ठेवू. पुढच्या गळ्याची उंची आपण ह्या अंगावरचं मोजून घेताना आपण सिलेक्ट केलेलं असतं. तर बघा आता आपण पुढच्या गळ्याचं शोल्डर मायनस किती होते बघू. तर आता सगळ्यात आधी काय करायचं, शोल्डर बघायची. तर 2.5 इंच शोल्डर आहे म्हणल्यावर आपल्याला 2.5 इंचाचा चार्ट येतो. ज्या चार्टमध्ये 2.5 इंच आहे तर ते चार्ट घ्यायचा, म्हणजेच हा चार्ट घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला नेक शेप म्हणजेच आकार बघायचा, कुठला आकार, गोल आहे, म्हणजेच आपण कुठली लाईन चेक करणार, गोल. आता गोल म्हणल्यावर ही आडवी लाईन बघणार आपण, पूर्ण ही आडवी लाईन चेक करणार. तर आता त्याच्यानंतर गळा सिलेक्ट केला आपण, नंतर आपल्याला नेक डीप बघायचं. नेक डीप किती आहे आपला, 5.5 इंच. तर मग ही वरच्या बाजूला, आता हा गोल आहे म्हणल्यावर ही वरच्या बाजूला चेक करावं लागेल आपल्याला. तर 5.5 म्हणजेच 5.5 ते 6.25 म्हणजेच आपल्या पहिल्या लाईन मध्ये येते. तुमचा कितीही असू द्या गळा, 6.5 ते 6.75. परत गोलमध्ये पाठीमागचा जर गळा उंच असतो 9, 9.5, 10, तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्हाला या उभ्या लाईनला चेक करावं लागेल. गोल म्हणल्यावर आडवी लाईन. आपला जो आहे तो 5.5 पहिल्या लाईन मध्ये येते. तर आपल्याला किती इंच मायनस करावं लागेल, 1.5 म्हणजेच 1.5 इंच मायनस करावं लागेल. म्हणजेच आपला पुढच्या गळ्याला किती मायनस करावं लागेल,
1.5 इंच. अशा प्रकारे आपल्याला तुमचा कुठलाही गळा असू द्या, गोल चौकोनी गोल स्वीटहार्ट, तुमचा गळा कितीही असू द्या, तुमची शोल्डर कुठलीही असू द्या आणि तुमच्या गळ्याची उंची कितीही असू द्या, तुम्हाला डीप नेकचा चार्ट बघताना ह्याच पद्धतीने चेक करायचे. सगळ्यात आधी तुम्हाला ही 3 माप साईडला लिहून काढायचे. जोपर्यंत तुम्हाला हा चार्ट बघायची सवय होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे 3 माप साईडला लिहून काढायचे. लिहून काढल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप आधी रेडी शोल्डर बघायचे, मग नंतर नेक शेप बघायचे आणि 3 नंबरला नेक डीप बघायचे. आणि असं बघून झाल्यानंतर जो अंक तुम्हाला मिळतो, आडवी लाईन आणि उभी लाईन जिथं मॅच होते तर ती जे अंक मिळते तर ते तुम्हाला ठिकाणी लिहून ठेवायचंय. तर असाच पुढच्या गळ्याचा पण लिहून ठेवायचा आणि पाठीमागच्या गळ्याचा पण लिहून ठेवायचा. तर हे तुम्ही ब्लाऊज शिवण्याच्या माप ज्या वेळेस आपण घेतो, ब्लाऊज शिवण्याच्या आधी पण तुम्ही हे असं मायनस करून तुमचं मायनस किती होतंय ते तुम्ही ब्लाऊजचं माप टाकताना आधीच लिहून ठेवलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला माप टाकत असताना मध्ये चार्ट बघायची गरज लागणार नाही. तर अशा प्रकारे आपण डीप नेक चार्ट बघतो. तर आता हे जे मायनस मिळाले तर ते आता आपल्याला इथं मार्किंग कसं करायचं, इथंपर्यंत चेस्टचं मार्किंग झालंय आपलं. तर आता इथं आपल्याला मार्किंग करायचंय. तर आता आपला हा पाठीमागचा भाग आहे, आपल्याला शोल्डर मायनस करायचे. तर कशातून मायनस करणार आपण, फुल शोल्डर मधून. फुल शोल्डर मधून आपल्याला हे जे 3 इंच 3 मायनस आले ना तर ते वजा करायचे आपल्याला. मग फुल शोल्डर किती आहे, 15 आहे. माझी 15 आहे, तुमची किती आहे, तुम्हाला तुमची शोल्डर घ्यायचे. तुमची 14 असेल तुम्हाला 14 घ्यायचंय, तुमची 16 असेल तर तुम्हाला 16 इंच घ्यायचंय. आता माझी शोल्डर 15 आहे म्हणून मी फुल शोल्डर घेतले. माझी फुल शोल्डर 15 मधून वजा 3 इंच करणार. तुमचं जेवढं मायनस आलंय तर तुम्हाला त्याच्यातून वजा करायचे. आता 15 मधून आपण मायनस करणार 1 इंच 2 इंच आणि 3 इंच. तर अशा प्रकारे मी ही मायनस केलं. हे जे उत्तर आले आपल्या पाठीमागच्या गळ्याचं वजा 3 इंच, तर मी फुल शोल्डर मधून वजा 3 केलं, 12 आलं. तर त्याचं मी अर्ध करणार. तर किती येते, 12चा अर्ध 6. आणि हे 6 इंच तुमचं वेगळं येऊ शकेल. तुमचे माप वेगळे असल्यामुळे तुमच्या साईजचं तुमची माप वेगळे असल्यामुळे तुमचं हे उत्तर वेगळं येऊ शकतं. जर प्रत्येकाची साईज वेगळी असते, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते, प्रत्येकाचा ब्लाऊज वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे प्रत्येकाचं मार्किंग हे वेगळं वेगळं येणार आहे. पण काढायची पद्धत सेमच आहे. ह्याच पद्धतीनं तुम्हाला तुमचं मार्किंग करायचं आहे. आता जे उत्तर येते 6 इंच, तर मी 6 इंच हे बंद बाजूकडून 6 वर ठेवणार. आणि ही जी सरळ लाईन आहे आपली, ही क्रॉस लाईन शोल्डरची जी क्रॉस लाईन आहे, तर त्या क्रॉस लाईनवर जिथं मॅच होते 6 इंच जिथं येते 6 वर पकडून पुढे मार्किंग करणार मी 6 वरती अशा प्रकारे. तर हे आपण एवढी शोल्डर मायनस केली, म्हणजेच आपण शोल्डर मायनस चार्ट बघून एवढी शोल्डर आपण पाठीमागच्या भागात मायनस केली. केल्यानंतर इथं जसं आपण सेम मायनस केलं 6 वर ठेवून, सेम तसंच आपल्याला इथं 6 वर ठेवून खालच्या चेस्ट लाईनला पण मायनस करायचे. म्हणजे आणि ह्या 2 पॉइंट पकडून आपल्याला एक रेष ओढायची. अशा प्रकारे एक सरळ रेष ओढली आपण. आता आपल्याला इथं क्रॉस मार्कचं मार्किंग करायचंय. तर क्रॉस मार्कचं मार्किंग करण्यासाठी पण आपण चार्ट बघतो. तर चार्ट आर मोंड्याचा क्रॉस मार्क. तर मोंड्याचा क्रॉस मार्क कसा बघणार तुम्ही, तुमची चेस्ट कशात येते आधी चेक करायचं. आता माझी चेस्ट 34.5 आहे, 32 ते 39.75च्या लाईन मध्ये येणार आपली चेस्ट. मग किती मार्किंग, 0.75 आणि 1 इंच. पुढच्या भागाला 0.75 करायचं, पाठीमागच्या भागाला 1 इंच करायचं. आता पाठीमागचा भाग आहे म्हणून आपण 1 इंच करणार. तर हे 1 इंच ह्या कॉर्नर वरती एक पकडायचं आपल्याला, पुढे 1 इंचावर मार्किंग करायचंय. हे क्रॉस मार्क झालं. आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. आकार देण्यासाठी आपल्याला फ्रेंच कर्व वापरायचा आहे आणि इथं गोल असा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण शोल्डर मायनस चार्ट वापरून आर्म होलचा आकार काढून घेतलेला आहे आणि शोल्डर मायनस कशी करायची हे बघितलेलं आहे. तर बघा, ज्यावेळेस आपला डीप नेक असतो ना, तर त्यावेळेस आपला गळा जो आहे ना, तो गळा पण लूज होऊ नये म्हणून आपण वरच्या साईडनी पण मायनस करतो. तर ते पण बघा, हे शोल्डर मायनस केलेलं आहे आपण, हा पॉइंट आणि ही वरची सरळ लाईन. तर ह्या दोन्हीमध्ये किती अंतर शिल्लक राहिले ते मोजायचं आधी. तर बघा किती राहिले, अर्धा इंच, अर्ध्याच्या वर 2 लाईन म्हणजेच 0.75. हे जे अंतर आहे ते किती आहे, 0.75. तर सेम तेवढंच मार्किंग ह्या लाईनला पण करायचं. म्हणजे इथं जेवढं अंतर आहे तेवढंच मार्किंग आपल्याला इथं करायचंय आणि
सरळ लाईन ओढायची. तर अशा प्रकारे आपण हे वरून पण एवढं मायनस केलेलं आहे. तर बघा आपण वरून ब्लाऊज मधून उंचीमधून एवढं मायनस करतो तरी सुद्धा आपल्याला ब्लाऊज जो आहे ब्लाऊजची उंची कमी पडत नाही, ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. त्याच्यानंतर आपला गळा जो आहे तो खूप जास्त असेल तर आपण आणखी अर्धा इंच वजा करतो, पण त्याच्यामुळे पण आपल्या ब्लाऊजची हाईट जी आहे ती अजिबात कमी होत नाही, अगदी परफेक्ट बसतो. उलट जे आपल्या क्रीज पडणार असते तिथं लूज पडतो, आपला ब्लाऊज वगळतो, गळा वगळतो, शोल्डर वगळते किंवा पाठीमध्ये क्रीज पडतात, तर त्या सगळ्या क्रीज ज्या आहेत आपल्या अशा मायनस होऊन वरच्या बाजूला मायनस होऊन जातात. आणि हा इथं जो आहे तो ब्लाऊज जो आहे तो आपला प्लेन बसतो. तर त्याच्यासाठी आपल्याला हे शोल्डर मायनस आणि हे वरून मायनस करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने शोल्डर मायनस करायचा असतो आणि नेक मायनस करायचा असतो. म्हणजेच डीप नेक ब्लाऊजचं पूर्ण कटिंग, पूर्ण पाठीमागच्या भागाचं पुढच्या भागाचं मार्किंग कसं करायचं, त्याच्यानंतर तो पूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं आणि त्याचा फायनल लुक देखील म्हणजेच फायनलची फिटिंग त्याच मापावरून कटिंग करून त्याच ब्लाऊजची फिटिंग कशी बसते हे देखील मी सर्व काही डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्या दिवसापासून व्हिडिओ बघा, त्याची प्रॅक्टिस करा, कारण ही जी मेथड आहे ती तुम्हाला एकदा समजली का नंतर तुम्हाला पुढचे जे ब्लाऊज जेवढे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आयुष्यात जेवढे डीप नेकचे ब्लाऊज शिवचाल, ब्लाऊज किंवा ड्रेस असू द्या, ड्रेसमध्ये सुद्धा आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघावा लागतो, डीप नेक आणि पॅक नेक. तर त्यावेळेस आपल्याला ह्याच पद्धतीनं आपल्याला शोल्डर मायनस चार्ट हे बघावे लागतात आणि त्याचं मार्किंग पण आपल्याला असंच करावं लागतं. त्याच्यामुळं ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर करायची आहे. एकदा तुम्हाला हे जमलं का नंतर तुम्हाला पुढचे ब्लाऊज जे आहे ते खूप इझी आणि सोपे वाटायला लागतील. बघा ज्यावेळेस कसं असतं, मी का सांगते तुम्हाला की वन टक्स, मी आतापर्यंत 2 प्रकारचे ब्लाऊज शिकवले तुम्हाला, पॅक नेक ब्लाऊज आणि डीप नेक ब्लाऊज. तर दोन्ही पण मी वन टक्स मध्येच शिकवलेले आहेत. वन टक्सच ब्लाऊज एवढा महत्वाचा आहे कारण आतापर्यंत इथून पुढचे आपण सगळे ब्लाऊज जे शिकणार आहोत, म्हणजे बघा आपण इथून पुढे आपण वन डॉट तर आपण शिकलो होतो ऑलरेडी, पण ह्या वन डॉटचीच तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची आहे. डीप नेकचा वन टक्स ब्लाऊज आणि पॅक नेकचा वन टक्स ब्लाऊज, हे दोन्ही ब्लाऊज जो आहे, हे दोन्ही ब्लाऊज आले की तुम्हाला पुढचे सगळे ब्लाऊज अतिशय सोपे जाणार आहेत. म्हणजेच बघा ज्यावेळेस तुम्ही समजा आपल्याला इंग्लिश बोलायला शिकायचंय तर त्यावेळेस एखादा इंग्लिश बोलणारा व्यक्ती किती छान वाटतो, आपल्याला वाटतं आपण डायरेक्ट इंग्लिश बोलायला शिकावं, पण तसं होतंय का? अगोदर आपल्याला एबीसीडी शिकावं लागते ना. जर आपल्याला एबीसीडी आली तर आपण त्या एबीसीडी वरून आपण शब्द बनवायला शिकणार, त्याच्यानंतर आपण वाक्य बनवायला शिकणार. एबीसीडी जर आपल्याला बोर वाटत असेल तरी सुद्धा ती शिकल्याशिवाय आपल्याला शब्द वाचता येत नाहीत, इंग्लिश बोलता येत नाही. त्यामुळं सेम ह्याच प्रकारे त्याचप्रमाणे आपल्याला बेसिक ब्लाऊज म्हणजेच वन टक्स ब्लाऊज आणि डीप नेक आणि पॅक नेक ब्लाऊजची मेथड जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढचे ब्लाऊज शिवू शकणार नाहीत. कारण आता हा जो आहे तो वन टक्स ब्लाऊज आहे, त्याच्यानंतर आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकणार आहोत. तर बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज मध्ये पण तुम्हाला वन टक्स ब्लाऊजचं मार्किंग करावंच लागणार आहे. फक्त तुम्हाला थोडासा बदल करायचा आहे, थोडासा बदल केल्यानंतर तुमचा प्रिन्स कट तयार होतो. वन टक्स ब्लाऊज मध्येच तुम्हाला थोडासा बदल करून तुमचा प्रिन्सेस कट तयार होतो. त्यामुळे तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण 4 टक्स पण ब्लाऊज शिकणार आहोत. तर 4 टक्स मध्ये सुद्धा तुम्हाला वन टक्सच ब्लाऊजचं मार्किंग सगळ्यात आधी करावं लागणार आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा बदल म्हणजे थोडंसं मार्किंग जास्त केल्यानंतर तुमचा 4 टक्स तयार होतो. त्याच्यानंतर तुम्हाला हा स्ट्रेट डार्ट ब्लाऊज सुद्धा तुम्हाला बेस मार्किंग जे आहे ते तुमचं वन टक्सच आहे. त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज मध्ये सुद्धा सगळ्यात आधी तुम्हाला वन टक्स ब्लाऊजचं मार्किंग करायचं आहे आणि मग तिथून पुढे तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं त्याच मार्किंग पासून पुढे आपल्याला कटोरीचे थोडेफार मार्किंग चेंजेस करून कटोरी ब्लाऊज तयार होतो. म्हणजे कुठलाही ब्लाऊज असू द्या तुमचा तर त्याच्यात सगळ्यात आधी तुम्हाला वन टक्स ब्लाऊजचं मार्किंग करावं लागणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रिन्स कट, कटोरी, स्ट्रेट डार्ट ब्लाऊज सगळे ब्लाऊज तुम्हाला तयार होणार आहेत. म्हणून तर हे सगळे ब्लाऊज आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. तर मी सगळ्यात आधी म्हणून मी तुम्हाला सांगते की वन टक्स ब्लाऊजचं जी प्रॅक्टिस जी आहे तर ती तुम्हाला एका ब्लाऊजची तुम्हाला 3 ते 4 वेळा तरी कमीत कमी प्रॅक्टिस करायची. तर त्याच्यानंतर आपण प्रिन्स कट शिकणार आहोत. तर बघा प्रिन्स कट मध्ये पण तुम्ही पॅक नेक पण करू शकता, डीप नेक पण करू शकता. ज्यावेळेस पॅक नेक असेल तर तुम्हाला पॅक नेकचा शोल्डर मायनस चार्ट बघावा लागेल, पॅक नेकचा आर्महोलचा चार्ट बघावा लागेल. डीप नेक असल्यावर डीप नेकचा आर्महोल चार्ट, पॅक नेकचा आर्महोल चार्ट. त्याच्यामुळे पॅक नेक आणि डीप नेक हे दोन्ही पण मेथड म्हणजे ह्या दोन्हीच्या पण पद्धती तुमच्या
लक्षात आल्या पाहिजेत की पॅक नेक असल्यावर आपल्याला कसं मार्किंग करावं लागेल आणि डीप नेक असल्यावर आपल्याला कसं मार्किंग करावं लागेल ते. कारण हे जे खालचे जे पॅटर्न आहेत ते प्रिन्स कट असेल, सरळ टक्स असेल, कटोरी ब्लाऊज असेल, तो इथं चेंजेस होणार आहे. पण गळ्यामध्ये तुम्हाला पॅक नेक किंवा डीप नेक ह्या दोन्हीपैकी एक कुठली तर पद्धत वापरावी लागणार आहे. बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर डीप नेक आहे, तर तुम्हाला डीप नेकची प्रॅक्टिस करावं लागणार आहे, डीप नेकचं माप टाकावं लागणार आहे. तसंच बघा आता इथं 4 टक्स ब्लाऊज आहे, ह्याचे पण दोन्ही गळे डीपच आहेत, तर इथं आपल्याला डीप नेकची मेथड वापरावं लागणार आहे. याच्यानंतर हा स्ट्रेट डाट आहे, स्ट्रेट म्हणजे सरळ टक्स आहे, याचा सरळ टक्स जातो शोल्डर पर्यंत. तर या ब्लाऊज मध्ये कसा आहे, पाठीमागचा भाग जो आहे तो पॅक आहे आणि पुढचा गळा आहे तो डीप आहे. तर पुढच्या भागाला आपल्याला डीप नेकची पद्धत वापरावी लागणार आहे, पाठीमाग आपल्याला पॅक नेकची पद्धत वापरावी लागणार आहे. त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज मध्ये पण तुमचे दोन्ही गळे डीपच आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी डीप नेकची पद्धत वापरावी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही गळे चेंज करू शकता. आता 1 टक्स आहे तर डीप नेक तुम्ही पॅक पण करू शकता, 1 टक्स मध्येच तुम्ही दोन्ही गळे पॅक पण करू शकता, तर त्यावेळेस तुम्हाला पॅक नेकची पद्धत वापरावी लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा चेंजेस करू शकता. पण त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला 1 टक्स ब्लाऊजचं परफेक्ट मार्किंग, पॅक नेक गळा असल्यावर काय करावं लागेल आणि डीप नेक गळा असल्यावर काय करावं लागेल हे लक्षात आलं पाहिजे.